नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी ज्ञानमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या बाजारात एकच चर्चा सुरू आहे. आपल्या तुरीच्या भावाचं पुढे काय होणार? अहो, वर्षभर घाम गाळून पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळेल की नाही ही चिंता आपल्या सगळ्यांनाच लागून राहिली आहे, नाही का? तर चला, आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये बाजारातल्या ह्याच गोंधळाच्या परिस्थितीतून एक सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करूया. हो, हाच तो प्रश्न आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय. इतक्या मेहनतीनं जीवाचं रान करून पिकवलेल्या आपल्या तुरीला खरा भाव मिळणार तरी का, ही चिंता अगदी स्वाभाविक आहे. चला तर मग या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया आणि उत्तर शोधूया. पण या विषयाच्या खोलात जाण्याआधी एक छोटीशी आठवण. बाजारातल्या प्रत्येक बातमीवर आणि चढउतारावर अचूक माहिती मिळवण्यासाठी शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला. सध्या तुरीचा बाजार म्हणजे खरं सांगायचं तर आशा आणि चिंतेचा एक अनोखा खेळ झाला आहे. काही ठिकाणी दरांनी उसळी घेतल्यामुळे चेहऱ्यावर हसू आहे, पण त्याचवेळी पुढे काय होईल याची धाकधूकही मनात कायम आहे. बाजाराची ही अवस्था म्हणजे जणू काही दोन मोठ्या ताकदींमधली एक जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. एका बाजूला आहे प्रचंड मागणी जी भावावर ओढतीये, तर दुसरीकडे आहे अपुरा पुरवठा जो या खेळात आणखी गुंतागुंती निर्माण करतोय. बघा, तुरीच्या दरांचा सगळा खेळ याच एका समीकरणावर अवलंबून आहे: मागणी आणि पुरवठा. हे गणित एकदा कळलं ना की बाजाराची दिशा समजायला सोपी जाते. चला, हे गणित एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आधी बोलूया मागणीबद्दल. अहो, आपल्या जेवणाचं ताट तुरीच्या डाळीशिवाय पूर्णच होत नाही, बरोबर ना? त्यामुळे तुरीला वर्षभर प्रचंड आणि स्थिर मागणी असते. आणि त्यातही विशेषतः मार्च आणि एप्रिल महिन्यात तर ही मागणी अक्षरशः शिखरावर पोचते आणि याचा थेट परिणाम दरांवर होतो. आणि इथेच तर खरा पेच आहे. एका बाजूला मागणीचा तराजू नेहमीच जड असतो, तो खाली झुकलेला असतो. पण दुसऱ्या बाजूला पुरवठ्याचा तराजू मात्र यावर्षी खूपच हलका पडलाय. आणि याच असंतुलनामुळे बाजारात ही मोठी अस्थिरता निर्माण झालीय. पण पुरवठा कमी का झालाय याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे: निसर्गाचा फटका. यावर्षी अवकाळी पावसाने आपल्या तुरीच्या पिकाचं जे नुकसान केलंय त्यामुळे थेट उत्पादनालाच मोठा धक्का बसलाय. आणि ही घट काही लहान-सहान नाहीये मित्रांनो, ही तब्बल 30 ते 40% घट आहे. म्हणजे विचार करा, बाजारात येणारा जवळपास निम्मा माल गायब झालाय. मग साहजिकच जी गोष्ट कमी असते तिचा भाव वाढणारच. आता या खेळात एक तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू उतरतो, तो म्हणजे आपलं सरकार. सरकार बाजाराला नियंत्रित करण्यासाठी दोन मोठी शस्त्र वापरतंय. एक आहे परदेशी मालाची आयात आणि दुसरा आहे आपल्यासाठीचा हमीभाव. सामान्य ग्राहकांना डाळ खूप महाग मिळू नये यासाठी सरकार परदेशातून तूर आयात करतं. म्यानमार आणि तांझानियासारख्या देशांमधून तूर मागून बाजारात पुरवठा वाढवला जातो. याचा परिणाम काय? तर शेतकऱ्याला मिळणाऱ्या दरांवर एक प्रकारचं नियंत्रण येतं. आणि ही आयात काही थोडी नाहीये. यावर्षी तब्बल 67 लाख टन डाळींची आयात झालीये. विचार करा, इतका प्रचंड माल जेव्हा बाजारात येतो तेव्हा आपल्या देशातल्या तुरीच्या दरांवर त्याचा दबाव येणारच. पण थांबा, या आयातीच्या नाण्याला एक दुसरी आपल्यासाठीची बाजू पण आहे. सरकार फक्त दर नियंत्रणात आणत नाही, तर त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच सुद्धा तयार करतं. आणि ते कवच म्हणजे किमान आधारभूत किंमत, ज्याला आपण हमी भाव किंवा MSP म्हणतो. बाजारातले भाव कितीही खाली आले तरी सरकार एका ठराविक दराने शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची हमी देतं. हे शेतकऱ्यांसाठी एक मोठं संरक्षण आहे. यावर्षी सरकारने तुरीसाठी 7,000 रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव जाहीर केला आहे. याचा सरळ अर्थ असा की बाजारात काहीही झालं तरी शेतकऱ्याला किमान 7,000 रुपये मिळण्याची हमी आहे. चला, आता कागदावरची गणितं बाजूला ठेवू आणि थेट बाजारात चक्कर मारून येऊया. पाहूया आज महाराष्ट्रातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपल्या तुरीला काय दर मिळतोय. हे आकडे बघा जरा. हिंगणघाट बाजार समितीने तर कमालच केलीये. तिथे तुरीला तब्बल 8,800 रुपयांपर्यंतचा विक्रमी दर मिळालाय. त्यापाठोपाठ अकोला, नागपूर आणि जालन्यातही दर चांगलेच टिकून आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी हिंगणघाटसारख्या ठिकाणी दर उच्चांक गाठत असले तरी सर्वसाधारणपणे दर 7,500 ते 8,200च्या आसपासच फिरत आहेत. याचा अर्थ प्रत्येक बाजारपेठेत दरांमध्ये मोठी तफावत दिसून येतेय. आता येऊया त्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे, ज्याचं उत्तर आपण सगळेजण शोधतोय. हे सगळं चित्र पाहिल्यावर तुरीचा भाव खरंच 9,000 रुपयांचा टप्पा ओलांडणार का? तर मग आता पुढे काय? कमी उत्पादन, वाढती मागणी, सरकारची आयात, या सगळ्या चक्रात बाजाराची दिशा नेमकी कुठली असेल?
9,000चा तो जादुई आकडा खरंच गाठता येईल का? हीच तर ती रस्सीखेच आहे. एका बाजूला कमी उत्पादन आणि वाढलेली मागणी हे घटक भाव वरच्या दिशेने ढकलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सरकारची आयात आणि हमी भावाने होणारी खरेदी हे भाव खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याचं उत्तर कोणीही ठामपणे देऊ शकत नाही. बाजाराची अंतिम दिशा या दोन शक्तींच्या लढाईत कोण जिंकतं यावरच ठरेल. जर मागणी आणि तुटवड्याचं बळ जास्त ठरलं तर भाव नक्कीच वाढतील, पण सरकारी आयातीचा जोर वाढला तर भाव स्थिर राहू शकतात. निर्णय याच दोन घटकांवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच अशा अनिश्चिततेच्या काळात एकच गोष्ट आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे, आणि ती म्हणजे अचूक आणि वेळेवर मिळणारी माहिती. कारण माहिती हेच शेतकऱ्याचं खरं बळ आहे. प्रश्न हा नाही की भाव वाढणार की नाही. प्रश्न हा आहे की आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी तयार आहोत का? बाजारातील प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेण्यासाठी शेतकरी ज्ञानसोबत जोडलेले रहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या विश्लेषणामध्ये. धन्यवाद.